यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कंत्राटदार पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांमध्ये सरकारी अधिकारी आणि मंत्रिमंडळांना भेटत असतात। अनेक वेळेला कंत्राट मिळाल्यानंतर त्यांना पैशांसाठी मंत्रालयांच्या पायऱ्या तसेच शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या देखील झिजवाव्या लागतात। रोहित आर्य देखील त्यातीलच एक बळी। सातत्याने पाठपुरावा करूनही ज्या वेळेला यश आलं नाही त्यावेळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। इतकंच नव्हे तर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या छोट्या मुलांना देखील वेठीस धरलं। या मुलांना जर दुखापत झाली असती तर प्रकरण आणखीन गंभीर बनलं असतं। मात्र रोहित आर्य यांच्या व्हिडिओ नंतर आता रोहित आर्यचाच एन्काउंटर करण्यात आला। हा एन्काउंटर नेमका का करण्यात आला असा प्रश्न आता विरोधक विचारताना पाहायला मिळतात। आणि रोहित आर्य जर मनोरुग्ण होता तर अशा मनोरुग्ण व्यक्तींना कंत्राट कसा दिला जातो असाही सवाल विरोधकांनी विचारलाय। या सगळ्यात रोहित आर्य याची पत्नी आणि त्यांची मुलं खरं तर पोरकी झाली आहेत। इतकंच नव्हे तर आता काय निर्णय घ्यायचा या दडपणाखाली ते वावरताना पाहायला मिळतात। तर रोहित आर्य शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला का असाही सवाल आता उपस्थित होतोय। अशा व्यक्तीला कंत्राट कसं दिलं गेलं? जर रोहित हा मनोरुग्ण होता तर त्याला कंत्राट कसं दिलं गेलं असाही सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट होता असा आरोप विरोधक करतात। या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर विरोधकांनी हे घणाघाती आरोप केलेले आहेत। रोहित जर मनोरुग्ण होता तर त्याला कंत्राट कसं दिलं गेलं? शासकीय व्यवस्थेचा बळी तर रोहित ठरला नाही ना असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। नक्कीच खरं तर मी पहिले सुरुवात करते ते जे पासून। सध्या मी जेजेला हॉस्पिटलला उभी आहे। शवविच्छेदनाचा जो शवविच्छेदन जे चाललंय रोहित आर्यचं ते इथेच सुरू आहे। पण दुसरी एक गोष्ट सांगायची झाली तर रोहित आर्य हा शासकीय व्यवस्थेचा बळी आहे का असा एक प्रश्न विचारण्यात येतोय। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की रोहित आर्य खरं तर कंत्राटदार होता। त्यांनी एक मॉनिटर नावाच्या एका योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता। सुरुवातीला जर बघितलं तर त्याचे अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट अशा नावाचं एक चॅनल होतं। त्या चॅनलच्या द्वारे तो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत होता आणि याच विद्यार्थ्यांच्या या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीतून तो शिक्षण आयुक्तांना भेटलेला होता, ज्यांचं नाव मांढरे असं आहे। त्या सूरज मांढरे असं त्यांचं नाव आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर तो केसरकरांना त्यांच्या माध्यमातून भेटला। कॉन्ट्रॅक्ट मिळालं, 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट होतं। पैसे त्याला मिळाले नाहीत। 2 वर्ष तो या पैशांसाठी झिजत होता। मंत्रालयाच्या पायऱ्या तो झिजवत होता। या सगळ्यानंतर त्यांनी आंदोलनाचे पवित्रा घेतला। पुण्यामध्ये देखील त्यांनी आंदोलनं केली। इतकंच नव्हे तर माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी जाऊन देखील त्यांनी आंदोलनं केली। मात्र त्याला पैसे मिळाले नाही। अखेर तो या सगळ्यामध्ये डिप्रेशन मध्ये गेला आणि सध्या बायका आणि त्यांच्या मुलांपासून देखील तो वेगळा झाला होता अशी माहिती आपल्याला मिळते। मात्र या सगळ्यानंतर आपण जेव्हा त्यांच्या मुलाशी आणि बायकोशी पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते आम्ही कोणत्याही स्थितीत बोलण्याच्या मनस्थितीत नाही, आम्ही शॉक आहोत, आम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे, काय निर्णय घ्यायचा आहे याचं आम्हाला आता काहीच सांगू शकत नाही आहोत, आम्ही कन्फ्युजन मध्ये आहोत अशा पद्धतीची माहिती त्यांनी लोकशाहीशी बोलताना दिली। आणि इतकीही विनंती केली की सातत्याने आम्हाला कॉल करू नका कारण यामुळे आम्हाला आणखीन दडपण आमच्यावरचं वाढतंय असं देखील त्यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितलं। मात्र या सगळ्यामध्ये रोहित आर्य मात्र व्यवस्थेचा बळी ठरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।